पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिल्यास लगेच राजीनामा देईन. माझ्या संदर्भात काय करायचं ते अजित पवार ठरवतील. देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडेंची आमदारांसमोर भूमिका. काही सिद्ध होईपर्यंत काय करायचं ते अजितदादाच ठरवतील. राजीनाम्याची मागणी होत असते अजितदादा निर्णय घेतील. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर आत्राम यांचंही वक्तव्य. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना, तर दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार. अजित पवार आणि मुंडेंची मिलीभगत. मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊतांचा दावा, तर पद वाचवण्यासाठी दिल्लीमध्ये जावं लागतंय. मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका. प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री योगींशी संवाद. तात्काळ मदत करण्याचे मोदींचे निर्देश. महाकुंभसाठीचा 10,000 कोटींचा निधी कुठे गेला? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करायचा? कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवरून संजय राऊतांचा सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्लीत प्रचार दौऱ्यावर, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक. जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करू. ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रश्नावर गणेश नाईकांची प्रतिक्रिया. मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्याला ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार. दर 2 महिन्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये, तर नवी मुंबईत प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार. गणेश नाईक यांची माहिती. शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी 4 संशयित आरोपी एलसीबीच्या ताब्यात, तर संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांची माहिती. काही तासातच अपहरण प्रकरण उघड होण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. प्रकृती खालावल्यानंतर सलाईन लावून जरांगेंवर आता उपचार. 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, तर 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार. ज्ञानराधा फसवणूक प्रकरणामध्ये सुरेश कुटेसह 4 जणांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. 39 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये अंबड पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल. पुणे विभागातील म्हाडाच्या 3,662 घरांसाठी आज सोडत. मंत्रालयातनं ऑनलाईन पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी होणार, तर महिलांनी संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनांचा लाभ घेतल्यास तो रद्द होणार. सूत्रांची माहिती. बुलढाण्यातील केस गळतीच्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषधांची मात्रा उपयुक्त. नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा नवीन केस आल्याचा नागपुरातल्या क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान या संस्थेचा दावा. बुलढाण्यामध्ये आईच्या पोटात बाळ आणि पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं सोनोग्राफीतनं समोर. फिट्स इन फिटू ही स्थिती, तर 5 लाख गर्भवती महिलांमध्ये एखादी केस आढळत असल्याचं डॉक्टरांचं मत. पुण्यातील जनता वसाहतीमध्ये अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड, तर दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय. रिक्षा आणि कॅब्स यामध्ये मोठं नुकसान. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राज्यातील साखर उत्पादन 50 लाख टनांवर, तर गाळप साखर उत्पादन आणि उतार्यामध्ये कोल्हापूर अव्वल. टोरेस प्रकरणात आर्मेन अटाईन या नावाच्या व्यक्तीला अटक, तर फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी अटाईननं मदत केल्याचा त्याच्यावर आरोप. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेत अद्यापही सुधारणा नाही. प्रथम एज्युकेशन फाउंडेशननं केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट. लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीनं नष्ट. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यामध्ये जीबीएसचे 111 रुग्ण, तर सांगली जिल्ह्यात 2 रुग्ण. जिल्ह्यातील 30,000 घरांचं सर्वेक्षणही पूर्ण. रुग्णसंख्या वाढत असलेल्या परिसरात 20,000 मेडिक्लोर बाटल्यांचं वाटप. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. जीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्यानं आता दळणवळणाचा उपग्रह NVS-02चं उड्डाण. भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग आणि वेळ या उपग्रहामुळे मिळणार.